आतापर्यंत 1960 पासून ते 2024 पर्यंत मराठा मुख्यमंत्री किती होते आणि मराठेतर मुख्यमंत्री किती होते बघा तुम्ही. मराठेतर मुख्यमंत्री दोन टर्म झालेले नाहीत, पण 3 टर्म शरद पवार साहेब हे मुख्यमंत्री झालेले आहेत, 3 टर्म. आणि बाकीचे 2 टर्म झाले. यशवंतराव चव्हाण असतील, बाकीचे सर्व 2 टर्म झाले. म्हणजे बाकीच्यांनी मनोहर जोशी 1च टर्म, देवेंद्रजी फडणवीस 1च टर्म, म्हणजे 1 टर्म झाले. पण मराठ्यांचे सर्वात जास्त मुख्यमंत्री झालेले आहेत, काही 2 टर्म झाले. तुम्ही तपासा गुगलवर. त्याच्यामुळे सर्वात जास्त नुकसान हे मराठा समाजाने केलं, सर्वात जास्त नुकसान हे शरद पवार साहेबांनी केले. आणि 23 मार्च 1994 जो GR आहे, त्या GR मध्ये 180 जाती ओबीसी घातल्या त्या. मग त्याच्यामध्ये 83व्या नंबरवर मराठा समाज होता. मग त्याच्यावर माळी समाज घातला, त्याच्यावर तेली समाज घातला, त्याच्यावर वंजारी समाज घातला, त्याच्यावर प्रत्येक समाज घातला. मग 83व्या नंबरवर मराठा समाज होता. त्याच्यावर राईटची फुली मारण्याऐवजी शरद पवार साहेबांनी क्रॉस फुली मारली. म्हणजे मराठा समाजाचं सर्वात नुकसान कोणी केलं असेल तर शरद पवार साहेबांना. आणि तीच आमची भूमिका आहे की त्यांनी आता स्पष्ट करावं, ठीक यावेळी स्पष्ट करावं. धन्यवाद. नमस्कार. आपल्यासोबत आहेत विदुर बाळाभाऊ लागडे पाटील, जालना जिल्ह्यातून आलेत. अंबड तालुका दहीपुरी या गावी ते राहतात. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार साहेबांना पत्र दिलेत. पवारसाहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षण मंत्री आहेत. नेमकं काय प्रकार आहे आणि नेमकी काय मागणी आहे? माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जसे जरांगे पाटलांची मागणी की आरक्षण घेणार तर ओबीसीतूनच घेणार, त्याचप्रमाणे 10% या शिंदे सरकारने आरक्षण दिलं. त्यामध्ये शरद पवार साहेबांची सुद्धा आमदारांनी पाठिंबा दिला त्या 10% आरक्षणाला विधिमंडळात. तर मग पाठिंबा दिला हे ठीक आहे 10% आरक्षणाला. त्याच्यानंतर शरद पवार साहेबांनी जरांगे पाटलाच्या मागणीनुसार ओबीसीतूनच आरक्षण देणार याबद्दल त्यांनी लेखी पत्र द्यावं आणि प्रसारमाध्यमांसमोर त्यांची भूमिका स्पष्ट करावी. या संदर्भात आम्ही उपोषणाला बसणार आहे त्यांच्या शिरूर बंगल्यासमोर. तसं निवेदनही त्यांना आम्ही प्रत्यक्ष भेटून देऊन आलो त्यांच्या कार्यालयामध्ये. साधारणतः तुमच्याबरोबर किती लोक आहेत आणि अशीच मागणी जरांगे पाटलांनी सुद्धा केलेली आहे? मग तुम्ही त्यांच्या सोबत आहात की तुमचा आपला वेगळा मार्ग आहे? नाही, त्यांच्यासोबत त्यांच्या मागणीनुसारच माझी मागणी आहे. कारण पवार साहेब हे 15 वर्ष सत्तेमध्ये होते. त्यांचा काँग्रेस राष्ट्रवादी हे 15 वर्ष सत्तेत होता. त्यामध्ये बापट आयोग, खत्री आयोग आणि सराफ आयोग त्यांनीच नेमलेला. पण त्यांनी नेमलेला असून सुद्धा त्यांनी आरक्षणाला विरोध का केला हा सुद्धा पवार साहेबांनी याचं सुद्धा स्पष्टीकरण द्यावं. पुन्हा मराठा समाजाला जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका याच्यामध्ये राजकीय आरक्षणाबद्दल पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट करावी. पुन्हा राजसाहेब ठाकरे यांच्या एका मुलाखतीत, रेकॉर्ड आहे बरं का, यांच्या एका मुलाखतीत आणि प्रवीणदादा गायकवाड यांच्या कार्यक्रमात आरक्षण बंद करून, हे आरक्षण सरसकट बंद करून आर्थिक निकषावर आरक्षण देणार असं द्यायला पाहिजे असं त्यांनी भूमिका मांडली होती. त्या भूमिकेवर ते आजही ठाम आहेत का? हा हे पुन्हा पवार साहेबांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणार का किंवा देणार नाही हे याच्यातून कोणतीही एक भूमिका स्पष्ट करावी. आणि या सर्व भूमिकेच्या बाबतीत आम्ही जोपर्यंत त्यांनी ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण देणार, ओबीसीतून आरक्षण देणार किंवा नाही देणार हे लेखी पत्र त्यांनी द्यावं त्यांच्या सहीनिशी आणि पुन्हा प्रसार माध्यमांसमोर तसं व्यक्त करावं. आणि त्यासाठी आम्ही उपोषणाला त्यांच्या शिरूर बंगल्यासमोर बसणार आहे. आणि जर त्यांनी बसून नाही दिलं तर आम्ही आझाद मैदानावर बसणार. आणि त्या आझाद मैदानावर जर बसून नाही दिलं तर आम्ही मी स्वतः एकटा माझा बलिदान गेलं हरकत नाही, पण या गोष्टीचा छडा लावल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी आमची जी मागणी ती रास्त मागणी आणि जरांगे पाटलांची सुद्धा तीच मागणी. जरांगे पाटला सुद्धा व्हिडिओ बघा तुम्ही, घेणार तर ओबीसीतूनच आरक्षण घेणार अशा पद्धतीची आमची मागणी त्यांच्यासोबत. तुम्ही कुठच्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहात? मी कुठल्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी नाही. मी एक सामान्य मराठा शेतकरी आहे, मराठा समाजातला आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना काय फीसचे चटके असतात, कशी कशी फीस भरावी लागते, शेतीच्या उत्पन्नातून ती भरता येत नाही. मग आम्हाला इकडून आरक्षण पाहिजे. त्या आरक्षणातून आमच्या विद्यार्थ्यांची मग शैक्षणिक असेल, व्यावसायिक असेल किंवा नोकऱ्यात असेल याच्यामध्ये आम्हाला आरक्षण मिळू शकतं जर ओबीसीतून जर आरक्षण दिलं तर. तुमच्या विभागाचे
आमदार कोण आहेत आणि लोकसभेला खासदार कोण आहेत? आमच्या विभागाचे आमदार नारायण कुचे साहेब आणि बाजूचे राजेश टोपे साहेब, राजेभाई टोपे साहेब, आणि लोकसभेला खासदार कल्याण काळे साहेब आहेत. आणि कल्याण काळेची सुद्धा यांची सुद्धा भूमिका, यांनी काय केलं, मराठा समाजात आमच्या मराठा समाजाच्या मतावर निवडून आले. आम्ही निवडून दिलं, प्रचंड मतांनी निवडून दिलं. आणि दुसऱ्याच दिवशी हाके साहेबांच्या त्या वडीगुजूला पाठिंबा द्यायला गेले ते. मग भूमिका स्पष्ट का होत नाही? मी महाविकास आघाडीचे प्रत्येकावर येणार आहे, पण पहिल्यांदा मला शरद पवार साहेबांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी, लेखी आणि प्रसार माध्यमातून. 300 संस्था या मराठा समाजाचे, शैक्षणिक संस्था या मराठा समाजाचे, आणि त्यांनी सुद्धा समजून घ्यायला पाहिजे, जे मराठा समाजाचे पुढारी आहेत, जे संस्थानिक आहेत, जे सहकार महर्षी, जे तर काय म्हणतात एज्युकेशन मिनिस्टर आमचे मराठाचेच भरपूर झाले आजही त्याचे, त्या प्रत्येकाने मराठा समाजाला एक विशेष पॅकेज द्यायला पाहिजे. मराठा समाजानंच या शैक्षणिक याच्यामध्ये फीजमध्ये सवलती वगैरे त्यांच्या कॉलेजेसमध्ये मिळायला पाहिजे. ही माझी पण भूमिका आहे, ही मांडत आणली मी अगोदर याच्यापासून. याच्या आधीही मराठा आरक्षण संदर्भात मैदानात मोठा मोर्चा आलेला, त्यावेळेस सांगितलं गेलेलं की आमचं सरकार आलं तर आम्ही देणार. 10 वर्ष झाले तुम्हाला दिलं गेलं नाही किंवा बरोबर बाजू मांडता आली ना कोर्टामध्ये. मग आपण पवारांना टार्गेट करता, मुख्यमंत्र्यांना का विचारत नाही जाब आपण?